तर नक्कीच आपण बोलतोय अतिथी देवो भव भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते। अर्थातच MS एक्सप्रेस सर्व्हिस LLP आणि जीनियस एंटरप्राइजेस पुरस्कृत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केली गेली। भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगोलीवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे अर्थातच सागरजी डिडवळ साहेब यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। निलेश गोळे शिवाजीदादा गोळे यांना विनंती करतोय। निलेश सनस शिवाजीदादा गोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। MS एक्सप्रेस सर्व्हिस LLP आणि जीनियस एंटरप्राइजेस सर्व अर्थातच सागरजी डिडवळ साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। तदनंतर पुढील या ठिकाणी सन्मान केला जातोय। अर्थातच सागरजी डिडवळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। तदनंतर पुढील सन्मान उत्तम शेठ पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। अश्विनजी गोळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। उत्तम शेठ पवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यांचा करतोय सन्मान अगदी आपण पाहतोय गुणलेखकाची भूमिका पार पाडली प्रतीकजी गोळे अगदी अचूक आपण पाहतोय त्यांचाही आपण करतोय सन्मान। तर समीर गोळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती। समीर गोळे यांचा देखील सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती। सुशांत रांजणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करतोय। माहिती झालं शार सुंदरचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करतोय शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती। कमलेश सनस यांचाही सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती। विजय भिलारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल कमलेशजी सनस। माहिती झालं शार सुंदरचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा करतोय याचा शुभ सन्मान। अर्थातच आपण पाहतोय कमलेशजी सनस यांचा सन्मान होतोय। विजय भिलारे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वराज गोळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। चुकून जर कोणाचा सन्मान जर राहिला असेल तर मनाच्या अंतकरणापासून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। इथे उपस्थित प्रत्येकाचा शब्द सुमनाने स्वागत। तर विजेत्या संघाला विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचंय। विजेत्या संघाला विनंती आपण समोर यायचं आपण आता लगेचच पाहिजे शुभेत करणार। त्यापूर्वी अगदी पवनजी निकम असेल राजेश साहेब असेल सागरजी डिडवळ साहेब यांनी जी पारितोषिकं लावलेत ती पारितोषिकं आपण देऊया। तर राजेजी गुजर साहेबांच्या माध्यमातून षटकार आणि चौकारांसाठी पारितोषिकं लावली होती। त्याच्यामध्ये जयेश याने जवळजवळ षटकारांमधून 500 आणि चौकारांमधून 200 मिळवलेत। 700 रुपयांचा मानकरी ठरलाय। जयेशला विनंती करतोय आपण या राजेजी गुजर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 700 रुपये आलेत। ₹700 विजयी ठरलेत। राजेजी गुजर यांनी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं आणि अगदी आपण पाहतोय ₹700 अगदी आपण पाहतोय मिळवतोय जयेश राजेश गुजर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। नक्कीच आपण पाहतोय सन्मान चिन्ह आपण पाहतोय
तुम्ही या ठिकाणी यायचे, सन्मान चिन्ह घ्यायचे, आयोजक मंडळी तुम्हाला जीपे करतील, फक्त सन्मान चिन्ह घेऊन जा, आपला वेळ वाचेल, पैसे कुठेही जाणार नाही आहेत. त्यानंतर करण याने जिंकले 300 रुपये राजाजी गुजर साहेबांच्या माध्यमातून. करण याला विनंती असेल आपण या, 300 रुपये जिंकलाय. त्यानंतर हर्षल 350 रुपये, हर्षलला विनंती, हर्षल खराडे 350 रुपये विजेते ठरलेत. त्यानंतर आकाश एकच चौकार मारलाय 50 रुपये, आकाश ओके. त्यानंतर सूरज विकेटचे 200 रुपये, विकेटचे 200 रुपये आहेत सूरजला, गोलंदाजीने अगदी 2 विकेट मिळवल्यात. त्यानंतर वैभव 1 विकेट 100 रुपये, वैभवला विनंती, चला त्याच्याकडे द्यायला सांगितले ओके. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्यूट झालं, प्राइज मध्ये बदल आला, राजाजी साहेबांच्या माध्यमातून प्राइज आला आणि पवन निकम दोघांच्या माध्यमातून आलंय. जवळवाडीचे राजेश यांना या ठिकाणी टोटल 700 रुपये प्राप्त झालेत राजेशजी साहेबांच्या माध्यमातून आणि 350 आलेत पवन निकम साहेबांच्या माध्यमातून. राजेशजी साहेबांच्या माध्यमातून 700, पवन निकम यांच्या माध्यमातून 350. जवळवाडीचे खेळाडू आहेत, त्यांना आपण एक कॅश प्राइज देतोय. आंबेकरच्या सूरज साडी अगदी पवन साहेबांच्या माध्यमातून 300, राजेश साहेबांच्या माध्यमातून 700, तब्बल सूरजला 900 रुपये, 900 रुपये येत आहेत. आता अंतिम लढतीला देखील प्राइज डिस्ट्रीब्यूट झालं. सागर साहेब डिटबल साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500, राजेश साहेबांच्या माध्यमातून 300 असं प्राइज. आणि डांगरेकरच्या जयेशला टोटल अमाऊंट मिळते सागर साहेबांच्या माध्यमातून 1500 रुपये, राजेश साहेबांच्या माध्यमातून 900, तब्बल 2400 रुपये. डांगरेकरचे जयेश 2400 रुपये प्राप्त होत आहेत. अगदी पारितोषिकांचा भडीमार पाहायला मिळतोय, जबरदस्त आयोजन आपलं पाहायला मिळतोय. भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगोलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2400 रुपये तब्बल सागर डिडबळ यांच्याकडून 1500, राजेशजी यांच्याकडून 900. ACC आंबेडकरचा प्रफुल्ल एक षटकार लगावलाय, सागर साहेबांच्या माध्यमातून 500, राजेश साहेबांच्या माध्यमातून 300, 800 रुपये जिंकलाय ACC आंबेडकर प्रफुल्ल. आंबेकरचा अक्षय यानेही जिंकलेत सागर साहेबांकडून 500, राजेश साहेबांकडून 300, अक्षयला 800 रुपये मिळत आहेत. हे आपल्या सेमीफायनल आणि फायनलचे कॅश प्राइजेस होते. तर नक्कीच आता आपण पाहतोय स्पर्धेतील महत्वाचा क्षण याच्यासाठी केला होता 8चा शेवटचा क्षण घोड वार्ताचा प्राइज डिस्ट्रीब्युशन. आपल्या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्याचा सामनावीर सौजन्य प्राप्त झाले AP स्पोर्ट्स अविनाश पवार यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आणि हे पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतोय उत्तम शेठ पवार यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते पारितोषिक दिलं जाईल. परंतु ते 2 खेळाडूंची निवड केली आहे, एक विजेत्या आणि विजेत्या संघातील दोन्ही खेळाडू अर्थात जयेश आणि आयुष यांना विनंती करतोय आपण या टी शर्ट्स अगदी उत्तम शेठ यांच्या उत्तम कुमार यांच्या माध्यमातून 5000 रुपये आणि माथाडी जनरल कामगार संघटना यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपये आलेत. अगदी एक टी शर्ट आणि दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जाते. जोरदार टाळून जाऊ द्या. तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र शेवटच्या सामन्याचा सामना बी ठरलाय. तदनंतर पुढील पारितोषिक अर्थातच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नवोदित खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे
आणि सौजन्य लाभले शैलेजी कृष्णा यादव ज्युपिटर इंजिनिअरिंग कंपनी खारघर कूलर हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय शंकरजी सनस राजाभाऊ माटे आणि स्पर्धेतील नवोदित खेळाडू ठरलाय डांगरेगर संघाचा आयुष सुर्वे. शंकरजी सनस आणि राजाभाऊ माटे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. अगदी त्यानंतर पुढील आपण पाहतोय पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले नवोदित खेळाडू आयुष सुर्वे ठरलाय नवोदित खेळाडू कूलर आणि त्याच माध्यमातून ट्रॉफी. स्पर्धेतील पुढील पारितोषिक फलंदाजी करतो गोलंदाजी करतो धावा रोखण्याचं काम केलं जातं अर्थात स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे सौजन्य लाभले सायकल आहे बाळासाहेब शिंदे मनसे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिवाजी गोळे आणि अक्षयजी गोळे. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय अजित बिवडी संघाचा अजित ठरलाय स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बाळासाहेब शिंदे मनसे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि बाळासाहेब शिंदे यांनी स्पॉन्सरशिप केली अजित ठरलाय स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सायकल आणि ट्रॉफी आपण पाहतोय ट्रॉफी आम्हाला आले राजेश साहेबांच्या माध्यमातून सायकल आले बाळासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर पुढील पारितोषिक फलंदाजी करतो अपरकट पॅडलशिप रिव्हर्सशिप फटके खेळत असतो अर्थातच चांगल्या पद्धतीची बॅटिंग सुरू असताना अगदी संघाला जिंकण्यासाठी महत्वाचा वेळ द्यावा लागतो अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी केली जाते अर्थातच स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला सायकल प्राप्त झाले संदीपजी गटरी कोर विजन इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय शैलेश सनस आणि समीर गोळे या मान्यवरांना. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय आंबेगर संघाचा वैभव शेलार. शैलेशजी सनस समीरजी गोळे दोघांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे टायटल दिलं जाईल. तर निश्चितच आपण पाहतोय वैभव ठरलाय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर पुढील पारितोषिक अर्थातच चांगल्या पद्धतीनं अपरकट पॅडलशिप रिव्हर्सशिप फटके खेळावे लागतात 360 फॉर्मॅटमध्ये बॅटिंग करावी लागते आणि अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना संघ संकटात असतो तेव्हा मात्र चांगला खेळ करावा लागतो. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सौजन्य लाभले मंगेशजी साळवी उपजिल्हा प्रमुख शिवसेना आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रतीकजी गोळे विजय बिलारे आणि स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय राजेश जवळवाडीचे राजेश जवळ यांना विनंती करतोय आपण या. सायकल आहे मंगेशजी साळवी उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर पुढील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्पर्धेमध्ये अगदी 40 संघांनी सहभाग नोंदवला. अशक्य असं असतं परंतु ते शक्य करावं लागतं कधी कधी थांबावं लागतं. हा संघ थांबला अर्थातच पंचम पारितोषिक सौजन्य लाभले साईनाथ गोळे महाराज संस्थापक ज्ञानोबा अमृततुल्य यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय नितीन पहाटे मोर्या ग्रुप अध्यक्ष आणि पंचम पारितोषिकाचा मानकरी ठरलाय वरोशी
ब संघ बरोशी ब टीमला विनंती करतो आपण यायचं आहे. नितीनदादा पहाटे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. मोठ्या ग्रुपचे अध्यक्ष अगदी आपण पाहतोय जबरदस्त एफर्ट पंचम क्रमांकावरती समाधान मानावं लागले. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण कमी पडलात, पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करा. संधी येत असते, संधीचं सोनं करा. एकदाच नसतं, अनेकदा प्रयत्न केल्यानंतरच मिळतं आणि ठरलाय पंचम पारितोषिकाचा मानकरी. तर पुढील पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये प्रयत्न केला परंतु थोडा अपुरा पडला. अर्थातच स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक 15,000 रुपये कुमार साहिल सुधीर गोळे रोहिन गोळे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आणि चषक राजाजी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. आणि पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया तानाजी जाधव साहेबांना. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला भिवडी टीम. भिवडी टीमला विनंती करतो या आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक ठरतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी तानाजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक हे टायटल आपण देऊन त्यांना सन्मानित करूया. पुढील पारितोषिक अर्थातच आपण पाहतोय स्पर्धेमध्ये 40 संघांविरोधात लढत करता 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 अगदी अंतिम टप्प्यात आला. मी नेहमी म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करून चुकलं तरी चालेल परंतु प्रयत्न करण्यात चुकू नये. आता तर प्रयत्न केला परंतु अडकला. तृतीय पारितोषिक 20,000 रुपये सौजन्य श्री अमित गुजर साहेब रुद्र फायनान्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून. आणि त्यांनाच विनंती करतो अमित गुजर साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि जवळवाडी संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. जवळवाडी टीमला विनंती करतोय आपण या लगेचच मुख्य व्यासपीठावरती. अमितजी गुजर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ही पारितोषिक प्राप्त झालंय. जोरदार टाळ्या आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालंय. जवळवाडी संघ इथपर्यंतचा प्रवास आला आणि अगदी थोडक्यात अपयश आलं परंतु एक टायटल नक्की जिंकलाय. आज या ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट क्लब बोगोली, ज्या संघाला मी बोगोली कोडाळ त्या विभागातला संघ म्हणून ओळखतो, आज ही जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतली ही स्पर्धा. तसं पाहिलं तर आत्तापर्यंत ही जावली क्रिकेट असोसिएशनचा मोसम हा उत्तरार्धात चालला आहे. कारण आता इथून पुढं फक्त 1 ते 2 टुर्नामेंट राहिलेले आहेत. मार्च महिन्यामध्ये हा म्हणजे सीझन संपतो. यावेळी फक्त 1 एप्रिलला एक स्पर्धा वाढवली, जी स्पर्धा कॅन्सल झाली होती. परंतु आत्तापर्यंतचा लेखाजोखा पाहता स्पर्धा आम्ही अनेक पाहिल्या, परंतु त्यातल्या त्यात खेळाडूंसाठी स्पर्धा खूप कमी होतात की जेणेकरून संघामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी काहीतरी वेगळं पण मिळतं. आज पाहिलं आम्ही की शेवटच्या फायनल आणि सेमीफायनलसाठी प्रत्येक षटकाराला 500 आणि 300 असे 2 दानशूर व्यक्तींनी दिली होती. मला नावं माहीत नाहीत, परंतु सागरजी डिडोळ आणि राजेशजी गुजर, श्रीयुत प्रवणजी निकम या क्रिकेटप्रेमी लोकांनी या सामान्य खेळाडूंवर, आज आपण असोसिएशनच्या स्पर्धा खेळतोय, आपण काय आता मोठ्या पटलावरचं क्रिकेट खेळत नाही, पण तरीसुद्धा या स्थानिक क्रिकेटमध्ये एक तालुक्या हामधलं क्रिकेट असताना एवढं आज तुम्ही पैशाची उधळण केली, यातून काय मिळालं असेल तर त्या खेळाडूंना एक उत्साह मिळाला. कारण काय माहिती आहे का की आज आपण पाहतोय मोठ्या क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय किंवा आपलं रणजीत पाहतोय, आताच्या दुलीप ट्रॉफी पाहतोय, समजा आपल्या IPL येते, खेळाडूंवर बक्षिसांची उधळण होत असते. परंतु स्थानिक क्रिकेटमध्ये आणि या गावच्या क्रिकेटमध्ये आज पहिल्यांदा पाहायला मिळतंय की प्रत्येक षटकारागणीच 500, प्रत्येक षटकारागणीच 300 रुपये. आज खेळाडू इथं मालामाल झालेत. मी म्हणतो तुम्ही दिलेली रक्कम 1500 असेल, 1800 असेल, परंतु आज तो घेऊन जाणारा खेळाडू आहे ना, आणि घरातले त्याचे जे कोण असतील
घरातली मंडळी ते म्हणतील काहीतरी आज तू क्रिकेटमधून घेऊन आलास. वस्तू आता ह्या रेग्युलर मिळतच चालल्यात की फ्रीज मिळतोय, टी व्ही मिळते, चषक मिळत आहेत, चषकांची रांग लागले. परंतु ही खेळाडू आज 2-2 दिवसाचा समजा त्यांचं नोकरी धंद्यासाठी आलेली मुलं आहेत ही, आणि त्यांच्यासाठी रक्कम ही जी तुम्ही रोख स्वरूपात दिली ती रक्कम त्या खेळाडूसाठी खूप महत्त्वाची आहे. मी गुजर साहेबांचा, डिडोळ साहेबांचा खूप खूप आभार आहे. आज तुम्ही खेळाडूंच्या पाठीशी उभं राहिलात आणि एवढ्या मोठ्या रकमेचं पारितोषिक त्यांना सर्व जावली क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं भोगोली संघाचं आणि या दानशूर व्यक्तींचं मी खूप खूप आभारी मानतो. स्पर्धा अतिशय चांगली झाली, त्याबद्दल मी सुनीलचा पण खास आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. तदनंतर पुढील पारितोषिक अर्थातच आपण पाहतोय रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच जण असतात, मार्ग बदलणारा एखादाच असतो. नशीबवंत सारेच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, परंतु हरून जिंकणारा एखादाच असतो. हरला परंतु द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. अर्थातच 30,000 रुपये स्पॉन्सरशिप लाभले आकाशजी भोसले साहेब, बिनकिट फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल असिस्टंट मॅनेजर, आणि ट्रॉफी आले राजेजी गुजर यांच्या माध्यमातून. हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजेजी गुजर, साहिल गोळे या 2 मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ACC आंबेघर संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. ACC आंबेघर संघाला विनंती आपण यायचं आहे. तर मी राजेजी गुजर साहेबांना विनंती करतो आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. राजेजी गुजर साहेब, सातारा जिल्हा संघटक मनसे. आज या ठिकाणी भैरवनाथ चषकाचं 4थं पर्व या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी खेळाडूंचा उत्साह पाहता खूपच आनंद होत आहे. तुम्ही आम्हाला क्रिकेटचा आनंद मिळवून दिला. मी 4:30 वाजल्यापासून मी इथं पाहतोय आणि प्रत्येक संघ लढतोय आणि जिंकण्यासाठी शर्त करतोय. मला विशेष कौतुक वाटतं फायनलमधल्या दोन्ही संघांचं. त्यांनी हा क्रिकेट सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. समजत नव्हतं की कोण जिंकेल कोण हारेल, आणि हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. हाच तुमचा लढाऊ बाणा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत न हारता तुम्ही लढताय. आणि या ठिकाणी भैरवनाथ चषक जो भरवला भैरवनाथ क्रिकेट क्लबनी, खरंच उत्कृष्ट नियोजन केलं. 40 संघ 3 दिवस सतत क्रिकेट चालू आहे. समालोचकांचं मी विशेष कौतुक करतो या ठिकाणी विनोदजी जाधव यांचं, आणि त्यांनी उत्कृष्ट समालोचन केलं, नियोजनही उत्तम केलं. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमच्याकडून आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला. मी खरंच तुमचं कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट क्लब भौगोलिक कुडाळ आयोजित स्पर्धा. एक स्पर्धा म्हटली की एक मदतीचा हात हवा असतो, एक हातखंडा हवा असतो तो आर्थिकतेचा, एक हातखंडा हवा असतो प्रेमाचा, आपुलकीचा, आपल्या हक्काच्या माणसाचा. अर्थातच असं व्यक्तिमत्व ज्यांनी एक पाऊल पुढे आणलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या स्पर्धेला पुरस्कृत म्हणून उभे राहिले. अर्थातच दानशूर व्यक्तिमत्व, आमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सागरजी डिडवळ साहेबांना विनंती करतोय की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं म्हणजे आज फार चांगलं वाटलं हे क्रिकेट ज्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट झालेलं आहे ते बघून, आणि इतका उत्साह, इतकं प्रेम, इतकं जोश बघून खरंच खरंच खूप 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 छान वाटलं. मी एवढं क्रिकेटचा फॅन नव्हतो, मी कधी एवढं क्रिकेट फॉलो केलेलं नाही, पण आज आपल्यासोबत क्रिकेट मी जवळजवळ 5 वाजल्यापासून बघत आहे आणि हे बघून फार छान वाटलं. क्रिकेटबद्दल एक वेगळी उत्साह तयार झालेली आहे आणि आताच नाही, इथून पुढे जेवढे पण आपले ह्या घनसोली बाबत
भागात क्रिकेट होतील त्यात मी आपलं सहकार्य, आपलं पार्टिसिपेशन, आपली आर्थिक मदत काय आहे ते द्यायचा नेहमी प्रयत्न करेल आणि कधी कुणाला असं कमी वाटून देणार नाही. ही माझी पहिल्यांदा इथं आहे स्टेजवरती आणि मी प्रॉमिस करतो. आणि असाच जोश, असाच आपली क्रिकेटबद्दल भावना आपल्याला एकत्र आणण्याबद्दलची ही व्यक्तित्व हे वर्षानुवर्ष चालू राहिली पाहिजे, हीच माझी इच्छा. नक्कीच सागरजी डिडवळ साहेब, आपण दिलेलं प्रॉमिस कंप्लीट कराल यात दुमत नाही आहे. आणि आपलं सहकार्य राहील आमच्या सर्व या भौगोलिक क्रिकेट मंडळावरती, आमच्या जावली क्रिकेट असोसिएशनवरती. आणि खूप खूप धन्यवाद आपले. त्यानंतर पुढील टायटल आपण देऊया ज्याच्यासाठी लक्ष वेधलं गेलं. अर्थातच ज्या पद्धतीने खेळ करावा लागतो, कधी कधी एका नाण्याच्या दोन बाजू म्हणून देखील उभं राहावं लागतं. अपरकट पॅडलचे बिवाची पल्लू शॉट असे पटके खेळावे लागतात. संघ संकटात आल्यानंतर अगदी कमी चेंडूमध्ये जास्त धाब्यांची गरज देखील असली तरी बॅटिंग करावी लागते आणि अचूक टप्प्यावरती कंजूस गोलंदाजी करावी लागते. आणि विचार केला तर अगदी जबाबदारी असते. मी नेहमी म्हणतो आयुष्यात संकटांचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांना मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. ती आपली कला आहे. असंच आपल्या स्पर्धेतील पुढील पारितोषिक मालिकावीर, अर्थातच पारितोषिक आलं फ्रीज शुभम रांजणे यांच्या माध्यमातून, संस्थापक एकविरा मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस, त्याच माध्यमातून तुषार टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुषार सणस. आपण पाहतोय स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? नो 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 नो, जवळवाडी टीमचा पट्ट्या नाही, पट्ट्या डांगरेकर टीमचा करण सुर्वे ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हे पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतोय शुभम रांजणे, सुशांत रांजणे, तुषार सणस या तिघांना विनंती करतोय. आपण अगदी जबरदस्त एफर्ट दिलाय करण सुर्वेनं. या खेळाडूनं कालच्या दिवसामध्ये या खेळाडूनं 6 चेंडू 6 षटकार लगावलेत. हा एक विक्रम केलाय. नक्कीच आपण त्याचे 2 मिनिटं घेऊया. करण सुर्वे डांगरेकर टीमचा पाठ्या अगदी जबरदस्त एफर्ट दिलाय. टायटल दिलं जाईल. त्यानंतर फ्रीज शुभम रांजणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत रांजणे, शुभम रांजणे, तुषार सणास तिघांच्या माध्यमातून आपण त्याला सन्मानित करतोय. मान्यवर येथील करण थांबेल. नक्कीच आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली कुडाळ आयोजित स्पर्धा सिरीजचं टायटल मिळतंय. कसं फील करतोय? भारी वाटतंय. अगदी रखरखत होऊन आणि फ्रीज मिळतोय. नेहमी क्रिकेट खेळताना घरातून उत्तर रिॲक्शन प्रतिक्रिया येत असतात. आता फ्रीज घेऊन गेल्यानंतर घरातल्यांची प्रतिक्रिया काय असेल? प्रतिक्रिया तर भारी असेल. भारी असेल. निश्चित आपण पाहतोय फ्रीज आपल्याला प्राप्त झाले. आणखीन पुढे टुर्नामेंट असतील, काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅन्स, या 5 संघातील खेळाडूंना तुझ्या माध्यमातून काय संदेश देशील? 5 संघांना तर मी हे बोलेल की प्रॅक्टिस करा आणि प्रामाणिकपणे गेम खेळा. आणि मी माझ्या टीमचे एक आभार मानतो की जे आज काय मला जे भेटते मॅन ऑफ द मॅच वगैरे किंवा सिरीज, ते सगळं त्यांच्यामुळेच भेटते. त्या सगळ्यांचा 11 जणांचा एफर्ट असतो. त्यामुळेच मला हे सगळे प्राइज भेटते. त्यामुळे मी त्यांचं खरंच खूप आभार मानतो. शेवटचा प्रश्न असेल, मान्यवर मंडळींनी केलेली पैशांची उधळण अर्थातच खेळाला मोटिवेट केलं. त्याच माध्यमातून 3 सायकल, कूलर, फ्रीज, ट्रॉफीज पाहायला मिळतात. एवढी मेहनत घेतली. मी नेहमी म्हणतो की काही पडद्यामागचे हिरो असतात, काही आयोजक सांगतात नावं घ्या. ह्या आयोजकांनी मला म्हटलं की फक्त खेळाडूंचं गुणगान झालं पाहिजे. तरी मी सांगेन सुनीलदादा गोळेंनी टॉस घेणं, अश्विनजी गोळे असतील, अगदी पाहुण्यांचं येणं जाणं असेल, त्याच माध्यमातून नितीन सनस क्रिकेटचा आनंद घेत होते, नितेश होते, शैलेश तर अगदी 2 दिवस बाउंड्री लाईन्सलाच मी पाहिलं आहे त्यांना. प्रत्येकनं गुणलेखकाची भूमिका केली. एक व्यावसायिक आज समालोचन करू शकतोय त्यांनी सिद्ध केलं. शिवाजीदादा गोळे ज्यांनी मला 2 दिवस कॉपरेट केलं समालोचनासाठी. एकट्याने कॉमेंट्री होत नाही, आपल्याला माहीत असतं, कॉपरेट केलं. ही सगळी त्यांची सनस ब्रँड आणि गोळे ब्रँड यांनी केलेली मेहनत आणि त्यांच्या आयोजनाबद्दल काय सांगशील?
प्रथमतः बोगवली कुडाळ आणि सुनील दादा आणि ग्रामस्थ मंडळ बोगवली यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. आणि एक टुर्नामेंट पार पाडायला खरंच खूप मेहनत लागते. ते 3 दिवस नसून त्यामागे पूर्ण एका महिन्याचा कालावधी द्यायला लागतो, टाईम द्यायला लागतो. त्याशिवाय ही टुर्नामेंट अशी पार होत नाही. आणि की टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर खरंच खूप भारी होते. आणि स्पॉन्सरचे पण धन्यवाद देतो, कारण का एवढे प्राईज आतापर्यंत कुठल्या गावच्या अशा टुर्नामेंटमध्ये नव्हते. आणि थँक्यू सो मच स्पॉन्सरसाठी. बेस्ट ऑफ लक तुला पुढच्या स्पर्धेसाठी, तुमच्या पुढच्या क्रिकेटच्या आयुष्यासाठी. तदनंतर आपण एक सन्मान करतोय ज्यांनी मात्र व्यवसाय क्षेत्रात देखील नाव कमवले, परंतु 2 दिवस अगदी समालोचक म्हणून देखील कामगिरी पाहिली. आम्हाला नक्कीच त्यांची मदत झाली. अर्थातच शिवाजीदादा गोळे यांचा सन्मान आम्ही करतोय. नितीन सनस यांच्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्या वाजवू द्या. अगदी माहिती जालर शाह सुंदरता प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा करतोय सन्मान. ही सगळी गोळे ब्रँड आणि सनस ब्रँड मिळून अगदी मेहनत घेतली आहे. सगळ्या भैरवनाथ क्रिकेटला भोगवलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. चांगलं आयोजन नियोजन केलं, कारण त्यांनी जे पेरलं ते हे व्यासपीठावरती उगवलंय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी संपन्न होतीये. कारण मी नेहमी म्हणतो खिशात असून महत्वाचं नाही, देणारा खूप महत्वाचा आहे. आणि असे देवासारखे दाते आपल्याला लाभले. या दाते मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या व्यासपीठावरील. तदनंतर पुढील सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आणि आता अंतिम हा टप्पा आलेला आहे या स्पर्धेमधला. मी शिवाजी गोळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आपला 2 दिवस बघितलं, एक मधुर आवाज यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात पोहोचवला असे आपले समालोचक माननीय विनोदजी जाधव साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदिनाथ भिलारे आणि स्वराज गोळे आपण दोघांना विनंती करतो, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विनोदजी जाधव साहेब यांचा मायेची शाल आणि सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तदनंतर पुढील टायटल अगदी आपण पाहतोय स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून महत्वाचा हातखंडा लाभला. अर्थातच एक बिग टायटल असतं, ते टायटलसाठी खूप मेहनत करावी लागते, ते आम्हाला प्राप्त झाले. अर्थातच MS एक्सप्रेस सर्व्हिस LLP आणि जीनियस एंटरप्राइजेस पुरस्कृत अर्थातच सागरजी डिडवळ साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. अशक्य शक्य सहज सोपं केलं. प्रथम क्रमांकाचं भाटकरी ठरलाय तो म्हणजे डांगरेगर संघाला विनंती करतो आपण या संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन आपण देखील उभं राहायचंय. सागरजी डिडवळ साहेब, राजारामजी माटे साहेब, उत्तम कुमार, सर्व मंडळी यांना विनंती करतोय. तानाजी जाधव साहेब असतील, अमितजी गुजर, राजेशजी गुजर असतील, त्याच माध्यमातून आमचे पाटे साहेब असतील, नितीनजी पाटे मोर्या ग्रुपचे अध्यक्ष, मस्के साहेब असतील, ही सर्व मंडळी आमचे अश्विनदादा गोळे यांना विनंती करतो आपण या. शिवाजीदादा गोळे, नितीनजी सनस, सुनीलदादा गोळे आपण या. शेवटचा क्षण महत्वाचा क्षण आहे, आपणही जॉईंट व्हा. शैलेशजी सनस आपणही या. बाकी सनस ब्रँड, निलेश सनस आपणही या. ज्यांची मला नावं माहीत नाही त्यांनाही विनंती करतो आपण या. संपूर्ण भैरवनाथ क्रिकेट क्लब यांना विनंती करतो. प्रतीक गोळे आपणही या. भिलारे साहेब आपण या. बंगेशी वागजोरे साहेबांना विनंती करतो आपण देखील या. सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय टायटल दिलं जात आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली आयोजित भैरवनाथ चषक 2026 चा अंतिम विजेता ठरलाय डांगरेगर संघ. जोरदार टाळ्या डांगरेगर संघासाठी. अगदी दमदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. चॅम्पियन ठरलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली आयोजित भैरवनाथ चषक 2026 चा 4थ्या पर्वाचा डांगरेगर संघ ठरलाय. एकच मिनिट शेवटचा राहिलाय. या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपले पडद्यामागचे हिरो अश्विनदादा गोळे हे या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. हॅलो. गेले 3 दिवस चालू असलेले आपल्या भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली
जावली क्रिकेट अंतर्गत असणाऱ्या या मॅचेस आज या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. आपल्याला ज्यांनी या मॅचसाठी पुरस्कृत ज्यांनी केले ते सागर डिडवळ या ठिकाणी आले. आपण त्यांचे टीमच्या वतीनं आभार व्यक्त करू. तसेच सर्व खेळाडू, सर्व मान्यवर यांनी आपल्याला जे दिलेलं योगदान आहे त्याच्याबद्दल सर्वांचे मी टीमच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपला बक्षिसाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.